रेडी? टाईप 1 त्यामध्ये खाली डिस्क्रिप्शन लिहा, स्टार करून, स्टार खाली खाली ओळीत, पुढच्या ओळीतल्या खाली. पुढे काही विधाने देण्यात आलेली असून, पुढे काही विधाने देण्यात आलेली असून त्याखाली त्यांचे निष्कर्ष देण्यात आलेले आहेत. त्याखाली त्यांचे निष्कर्ष देण्यात आलेले आहेत. त्यापैकी योग्य निष्कर्ष कोणते ते ओळखा. त्यापैकी योग्य निष्कर्ष कोणते ते ओळखा. चला मग आता लाईव्ह टाईप 1 मधला आपला प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न पहिला, सगळ्यांनी स्ट्रक्चर सगळ्यांनी ध्यानात घ्या. बाकी हे झालं की आपण आयोगाची गणित सगळी घेणार आहे मी, टोटल जेवढी काय आले आतापर्यंत सगळीच. ठीक आहे. तर प्रश्न पहिला मध्ये तुम्हाला दिलं समजा असं विधान, सगळ्यांनी लिहायला घ्या माझ्यासोबत. विधान किंवा विधाने बोला, काय प्रॉब्लेम नाही. विधान नंबर 1, पहिलं विधान घ्या. रेडी सगळेजण? लिहायतात. नंबर 1 पहिलं विधान, सर्व शिवसेना बीजेपी आहेत. सर्व शिवसेना बीजेपी आहेत. नंबर बी, सर्व बीजेपी हे एनसीपी आहेत. सर्व बीजेपी हे एनसीपी आहेत. क्लिअर सगळ्यांना? नंबर सी, काही एनसीपी हे एमएनएस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमएनएस आहेत. हे 3 वाक्य तुम्हाला विधानं मी दिलीत, तर हे 3 विधानं झाली. त्या 3 विधानावर आधारित तुम्हाला म्हणता खाली निष्कर्ष देणार आहे. खाली काहीतरी लिहा, निष्कर्ष. रोमन अंकात कॅपिटल आय टाका तिकडे, म्हणजे नंबर 1. निष्कर्ष नंबर 1 लिहा. काही एनसीपी शिवसेना आहेत. नंबर 2, काही एमएनएस बीजेपी आहेत. नंबर 3, सर्व बीजेपी शिवसेना आहेत. नंबर 4, काही एनसीपी एमएनएस नाहीत. काही एनसीपी एमएनएस नाहीत. तुम्हाला मग प्रश्न माझा विचारला तुम्हाला ऑलरेडी की काही विधानं देण्यात आलेले आहेत, त्यावरून त्याच्या खाली काही निष्कर्ष दिलेले आहेत. त्यांच्यापैकी योग्य निष्कर्ष कोणते ते आपण ओळखायचे. बरं, तुम्हाला मी सांगितलं मगाशी, आकृती कोणाची काढतो आपण, निष्कर्षांची का विधानांची? अर्थातच आपण काय करायचं, आता याच्या साईडला जर तुमच्या वहीमध्ये राईट साईडला जागा असेल तर इथे आकृती काढा. जर जागा तिथे नसेल तर तुम्ही लोकांनी निष्कर्षाच्या खाली आकृती काढा. रेडी सगळेजण? आता आपण सगळे सोबत आकृती काढूया. सगळे रेडी? चला 1 2 3 स्टार्ट. पहिल्या विधानाच्या आकृती सगळ्यांनी एकत्र काढायची आपण. चला स्टार्ट. सर्व शिवसेना बीजेपी आहेत. आपल्या डोक्यात टूप पेटले पाहिजे. सर्कल बरे सर्कल. ठीक आहे, काढा आकृती. चला फटाफट. आणि त्या आकृतीवरून आपण बघायचं, स्टडी करायचं, निष्कर्ष येतात का नाही. चला, सर्व शिवसेना बीजेपी होऊ द्या फटाफट. चला, सर्व शिवसेना हे बीजेपी आहेत असं येऊ द्या. इथे आतमध्ये शिवसेना, इथे वरती लिहा बीजेपी. क्लिअर काय ते? हे झालं पहिलं वाक्य. आता शिक दुसरं वाक्य. बोला काय दिलंय? सर्व बीजेपी एनसीपी आहेत. तर बीजेपीच्या वरती सर्कल ना रे एनसीपीचा, एनसीपी. आता शिक फक्त 2 वाक्य झाली आपली. बरं, आता तिसरं वाक्य अजून बाकी आहे. बरं आपलं सांगा तिसरं वाक्य काय? काही एनसीपी एमएनएस. मग काही एनसीपी म्हणजे तेवढाच भाग ना फक्त, म्हणजे काही एनसीपी म्हणजे एवढाच भाग फक्त. काही एनसीपी काय बोला लवकर? एमएनएस छुपी होती यांची. क्लिअर सगळ्यांना काय ते? सगळ्यांनी व्यवस्थित बघा. आता बेसिक गोष्ट आहे. बरं, सर्व शिवसेना बीजेपी, सर्व बीजेपी एनसीपी असं दिलंय त्यांनी. बरं, हा. आणि त्यानंतर आपण तिसरं वाक्य काय दिलं होतं सांगा? काही एनसीपी एमएनएस. हे काय? काही एनसीपी काय? बरं एमएनएस. ही समोरची आकृती सगळ्यांची आली का?
सगळ्यांना आकृती पटली का? हे जे मी दिलंय हे 100% योग्य. तुम्हाला लोकांना असंच करायचंय का? कारण तुम्हाला लोकांना इथे कुठे शक्यता शक्यता शब्द आलाय का? नाही ना. मग तुम्हाला लोकांना हीच खरी आकृती आणि एकच आकृती येते. ह्याच्या आकृत्या आणखीनही काढता येतात. म्हणजे तुम्हाला असं म्हटलं असं शेवटचं वाक्यानुसार काही एनसीपी एमएनएस, मग एमएनएस ला बारीक करू इथे दिलं असं नाही एनसीपी आतमध्ये, पण ते इथे नाहीये. ते कुठे? शक्यता. इथे नाही करायचं. कुठे पण शोध लावायचे नाहीत. आता मग मला सांगा, हे राहू द्या साईडला, आपल्याकडे वाक्य किती बनतात तुम्ही सांगायचे. मी तुम्हाला शिकवलीत मगाशी. बरं सांगा, सेना बीजेपीची किती वाक्य बनतील? 4. शाबाश. बीजेपी एनसीपीची 4. सगळं स्टडी केलं आपण. बरं आपलं काहीच ठेवलं नाही. तुम्हाला ऑलरेडी सगळं शिकून झालंय. माझं उत्तर सगळी तुम्ही सांगणार मला आता काय ते. क्लिअर? शिवसेना बीजेपीची 4 वाक्य, बीजेपी एनसीपीची किती वाक्य? 4. आणि शिवसेना एनसीपीची किती? बरं 4. म्हणजे ह्या एका आकृतीची किती वाक्य बनली? 12. प्लस सांगा एनसीपी एमएनएस ची किती? 6. शाबाश. बीजेपी एमएनएस 2. त्यानंतर शिवसेना एमएनएस 2. अशी एवढी वाक्य बनतात. सांगा एकूण वाक्य किती बनतात? हे 12, 12 18, 18 2 20, 20 आणि 2 22. ह्या 22 वाक्यातली ऐका सगळ्यांनी, ह्या 22 वाक्यातली ही 3 वाक्य वरती आहेत. किती राहिली? अरे किती राहिली? 19. 19 वाक्यातली वाक्य जर इथं असतील तर ती बरोबर, आणि जर नसतील तर चुकीची. सगळ्यांना पटतं मी काय म्हटलं ते? बरं, तुम्हाला संबंध दिलाय एनसीपी सेनेचा. बघा कुणा संबंध सांगा? एनसीपी आणि सेना. तुम्ही पहिलं मला एनसीपी सेनेची सगळी वाक्य सांगता का मला? बरं आपली रेंज बघायची आपण. सांगा शिवसेना एनसीपीची वाक्य बोला. सर्व शिवसेना एनसीपी आहेत, काही एनसीपी शिवसेना आहेत, काही एनसीपी शिवसेना नाहीत, सर्व एनसीपी शिवसेना नाहीत. कळलं? बरं हे वाक्य तुम्हाला पटतंय का तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला? काही एनसीपी शिवसेना आहेत, आहेत का? म्हणून ते वाक्य योग्य आहे. ठीक करा. केलं टिक वाक्य. सेकंड नंबर लगायचं लक्ष. आता नंबर 2. आता काही एमएनएस बीजेपी. बरं एक मिनिट तुम्ही फक्त लक्ष ठेवायचं एमएनएस आणि बीजेपी कडे. बरं फक्त एमएनएस कुठं? इथं. बीजेपी कुठं? इथं. बीजेपीचा सर्कल बघा, यांची बाउंड्री बघा आणि एमएनएस ची बाउंड्री बघा. काय टच आहे का याच्यामध्ये? नाहीये. मग तुम्ही मला यांची खरखरची वाक्य सांगा. बीजेपी एमएनएस पहिलं वाक्य बोला. एकही बीजेपी एमएनएस नाही, एकही एमएनएस बीजेपी नाही. तिसरं वाक्य शक्य आहे का? मला सांगा. त्यांनी जे म्हटलंय ना काही एमएनएस बीजेपी आहे, बरोबर आहे का? चुकीचं आहे. तर चूक करा. केलं? 3 नंबरचं वाक्य काय दिलंय बोला. सर्व बीजेपी शिवसेना आहेत. आता फक्त बीजेपी सेनेची वाक्य तुम्ही वाचायची सगळ्यांनी. बरं आता सांगा शिवसेना बीजेपीचं पहिलं वाक्य बोला. सर्व शिवसेना बीजेपी, काही बीजेपी शिवसेना आहेत, काही बीजेपी शिवसेना नाहीत, सर्व बीजेपी शिवसेना नाहीत. आपलं हे वाक्य रेंज मध्ये बसतंय का? सर्व बीजेपी शिवसेना आहेत का? असं कधी उलट शिवसेना येईल का टोटल? ते अजिबात नाही. मग वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. इथं चूक करा. विचार करायचा 2 वेळा त्याच्यावरती. क्लिअर? मी जी 4 वाक्य शिकवली त्याच्या बाहेर ते जात नाही. त्याच्या बाहेरचं जर असेल तर काय केलंय? चुकीचं. त्याच्यामधलं असेल तर काय केलंय? बरोबर. आता 4थं वाक्य बघा आपल्या रेंज मध्ये बसतंय का? काही एनसीपी एमएनएस मध्ये गेलो मी आता. एनसीपीचा सर्कल हा आणि एमएनएस सर्कल हा. मग तेच ना आहे ना संबंध यांच्यात. चला मला सांगता का? बोला एमएनएस एनसीपी वाचा. बोला एनसीपी. बोला काही एनसीपी एमएनएस आहेत, काही एनसीपी एमएनएस नाहीत, काही एमएनएस एनसीपी आहेत, काही एमएनएस एनसीपी नाहीत, सर्व एनसीपी एमएनएस नाहीत आणि सर्व एमएनएस एनसीपी नाहीत. किती वाक्य बनली? त्या 6तलं फक्त एक दिलंय त्यांनी. एक वाचा. काही एनसीपी एमएनएस नाहीत. बरोबर आहे का? बरोबर. बरोबर. किती राईट येतात? कोणते कोणते? 1 4 लिहा खाली. फक्त 1 आणि 4 योग्य आहेत असं लिहा. फक्त 1 व 4 योग्य आहेत. लिहा. प्रश्न दुसरा. प्रश्न क्रमांक 2. एमपीएससी सीसॅट 2018 या वर्षीची परीक्षा 8 एप्रिलची. एमपीएससी सीसॅट 2018 त्याच्यामध्ये लिहा विधाने. विधाने. त्या विधानामध्ये नंबर 1 त्यांनी विधानात 1 नंबर टाकला सर रोमन अंकात. काय बिघडत नाही आपलं, एकच सगळं आपल्यासाठी. विधान नंबर 1. काही झाडे फांद्या आहेत, काही झाडे फांद्या आहेत. विधान नंबर 2. सर्व फांद्या टोप्या आहेत.
सर्व फांद्या टोप्या आहेत. काही झाडे फांद्या आहेत, सर्व फांद्या टोप्या आहेत. झालं. हे झाली दोन विधानं. यांच्यावरती मग निष्कर्ष. निष्कर्ष नंबर ए. फटाफटल्या सगळ्यांनी त्या विधान निष्कर्ष घ्या. आता काही झाडे टोप्या आहेत. उत्तर सांगू नका, सगळं आपलं लिहून घेऊन मग आपण वेळ लावून करूया ते. नंबर ए, काही झाडे टोप्या आहेत. नंबर बी, दुसरं वालं, काही टोप्या झाडे आहेत. सी, तिसरा निष्कर्ष, सर्व टोप्या फांद्या आहेत. डी, चौथा निष्कर्ष, सर्व फांद्या टोप्या आहेत. सर्व फांद्या टोप्या आहेत. स्टॉप. आता आपण सगळेजण आकृती कशाची काढतो रे? विधानाची का निष्कर्षाची? विधानाची. मग सगळ्यांनी आकृती काढता शिकवले तुम्हाला मगाशी. 5वं चौथं गणित, चौथं मगाचं बेसिकचं चौथं. स्टार्ट लवकर. विधानाची आकृती काढताय सगळेजण. चला सोल्युशन साईटला आकृती आकृती काढणार सगळेजण. रेडी का? लवकर. पहिलं दिले काही झाडे फांद्या आहेत. काही म्हणजे पार्शियल केस सम, बरोबर की नाही? चला बांधाला बांध काढा. चला फटाफट. काही झाडे फांद्या आहेत. येऊ द्या असं, असंच येऊ द्या सकाळी. बरोबर काढलं. लिहा इथे लिहा. झाडे फांद्या. इथे मध्ये असं शेड दाखवा. काही झाडे फांद्या आहेत. डन का? आलं का सगळ्यांचं इतकं? हे झालं पहिलं विधान. दुसरं विधान काय दिलं बोला लवकर? सर्व फांद्या टोप्या. बरं मला सांगा, मागासारखंच आहे. सगळ्या फांद्या टोप्या म्हणजे फांद्याच्या वर सर्कल ना? वरती येईल का सर्कल? आता मग सगळ्या फांद्या टोप्या म्हणजे अर्थात तो सर्कल याच्या वर येणार आहे. मग थोडा इथे गेला नाही का बिघडणार आहे का? जातोच. थोडी अडवू शकत आहे कोणीच. मग सर्व फांद्या टोप्या लिहायचं आहे सगळ्यांनी. सर्व फांद्या टोप्याच्या टोप्या लिहा. डन. आपल्या ओळखीची आकृती, मागाची आकृती, बरोबर की नाही? इथे बघू नका. मला पहिले इथे सांगा कोणाकोणाची काय काय वाक्य बनतात. चला रेडी का? झाडे फांद्याची किती वाक्य? 6 वाक्य. फांद्या टोप्याची 4 वाक्य. करेक्ट का? झाडे टोप्यांची 6. 6 12, 12 4 16. त्या 16 मधले तुम्हाला 2 वाक्य वर दिलेत. राहिले किती? 14. त्या 14 मधलं जर इथं काय असेल किंवा याच्यातलं समजा एखादं वाक्य खाली असेल तर ते कधीही बरोबर असतं. कारण ते विधानात दिलं तेच निष्कर्ष झाला ना. आज झालं एका ठिकाणी बघा ना, सर्व फांद्या टोप्या, सर्व फांद्या टोप्या. हे कधी चुकीचं असेल का? कधीच नाही. अरे ते विधानातच मग ते असणारच की निष्कर्षात. क्लिअर? असंच बळच. पहिलं निष्कर्ष असं दिला तुम्हाला लोकांना. त्यांनी काय दिलं बोला? काही झाडे टोप्या आहेत. बरं तुम्ही सांगा, काही झाडे टोप्या आहेत की नाहीत? आहेत की नाहीत? आहेत ना. बरं आता निष्कर्ष बोलायची गरज आहे का 10 वेळा परत ते मगाचे? नाही गरज. आता चला हे 100% पहिलं बरोबर आहे. ठीक करा. ठीक आहे. काही झाडे टोप्या दिसत आहेत ना आम्हाला. काय काही झाडे टोप्या जे काय काही भाग गेला ना आतमध्ये, विषयच नाही. क्लिअर? पण दुसरं वाक्य पण तेच आहे. मग काही टोप्या झाडे एकच ना? हा एकच आहे. बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे. तिसरं वाक्य काय दिलं बोला? सर्व टोप्या फांद्या. आता मला एक सांगा, सर्व टोप्या फांद्या होणार आहे असं नाही. काय होणार आहे? वाचा बरं. काय काय होणार सांगा? सर्व फांद्या टोप्या आहेत. काही टोप्या फांद्या आहेत. काही टोप्या फांद्या नाहीत. सर्व टोप्या फांद्या नाहीत. याने म्हटले आहेत. बरोबर आहे काय? नाही, चुकीचं. हे नाही पाहिजे तर नाहीत पाहिजे. नाहीत. 4 नंबर काय रे? सर्व फांद्या टोप्या दिसत आहेत ना, ते वाक्यात दिलं ना तिकडं, म्हणजे कधी पण बरोबर असणार. बरोबर. उत्तरल्या सगळ्यांनी. ए, बी आणि डी. ए, बी आणि डी योग्य आहेत. एमपीएससी सीसॅट 2016. प्रश्न क्रमांक 3. एमपीएससी सीसॅट 2016. त्यामध्ये विधाने. विधानामध्ये पहिलं विधान घ्या. ए, सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. नंबर बी, सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत. सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत. नंबर सी, सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत. सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत. चला, हे 3 विधान आहेत आणि त्याखाली 4 निष्कर्ष. निष्कर्ष नंबर 1, त्याखाली एक लाईन, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4. आता सगळ्यांनी एक काम करायचं, ह्या 4 लाईन सोडून द्यायच्या. ठीक आहे? 4 लाईन सोडायच्या. काम येते का? आकृती काढू आपण. मी एक वाक्य निष्कर्ष सांगेल, तुम्ही बरोबर की चुकी सांगायचं. रेडी सगळेजण? चला फटाफट याची आकृती काढला का सगळ्यांनी? 4 लाईन सोडा. निष्कर्षाला 1 2 3 4 4 लाईन सोडल्या का सगळ्यांनी? 4 लाईन सोडल्यानंतर तुम्ही लोकांनी आकृती काढायला घ्या पहिल्यांदा. चला आकृती काढा फटाफट. काढ. रफ मध्ये झाला असेल ना? चला पहिलं वाक्य बोला. काय दिलंय? सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. मग सगळे शिक्षक डॉक्टर म्हणजे सर्कल मध्ये सर्कल पहिलाच ना असंच ना रे? आतमध्ये काय लिहू सांगा? शिक्षक. इथे आतमध्ये शिक्षक आणि सगळे शिक्षक काय बोला लवकर? डॉक्टर्स.
हे आलंय का सगळ्यांचं? पहिलं वाला आलंय का सगळ्यांचं असं सेम? चला एक झालं. दुसरं बोला काय दिले? सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स. म्हणजे याचा अर्थ काय? सर्व डॉक्टरच्या वरती इंजिनियर ना रे. ठीक आहे, मग त्याच्या वरती याच्या वरती एक सर्कल करा. ठीक आहे, सर्व डॉक्टर्स हे इंजिनियर्स आहेत. झालंय का सगळ्यांचं? चला 2 नंबर झाला. नंबर 3 काय दिलंय बोला? सर्व इंजिनियर्स विद्यार्थी. त्याच्या वरती ना रे अजून सर्कल. मग सगळे इंजिनियर्स हे विद्यार्थी आहेत. त्याच्या वरतीला विद्यार्थी. बरं, काय डाऊट? आकृती मॅच झाली सगळ्यांची? मला सांगा किती याचे वाक्य बनतात? शिक्षक शिक्षक डॉक्टरचे किती? 4. शिक्षक इंजिनियर 4. शिक्षक विद्यार्थी 4. 4 4 किती झाले? 12. ते 12 वाक्य फिक्स. चला पहिली. नेक्स्ट, डॉक्टर इंजिनियर 4. डॉक्टर विद्यार्थी 4. 4 आणि 4 8. चला इंजिनियर विद्यार्थी किती झाली? 12 आणि 8 20. 20 आणि 4 24. 24 वाक्याच्या बाहेर याचं वाक्य बनतच नाही. मग काही होते. मग क्लिअर करा सगळ्यांना. आता मग मला सांगा सगळ्यांनी, चला त्या 24 मधली इथे किती दिले सांगा? 24 मधले 3 गेले, राहिले किती? 21 मधली जर वाक्य इथं असतील तर ती बरोबर, आणि नसतील तर? सगळ्यांना कळालं? करणार व्यवस्थित सगळेजण आता? चला निष्कर्ष नंबर 1. निष्कर्ष नंबर 1, काही विद्यार्थी शिक्षक आहेत. काय वाटते बोला? इथंच बोलायचं लगेच. काही विद्यार्थी शिक्षक. मला एक सांगा, विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जरा वाचन करता का जरा? विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी प्रशिक्षक पासून वाचा. बोला, सर्व शिक्षक विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी शिक्षक आहेत. काही विद्यार्थी शिक्षक नाहीत. सर्व विद्यार्थी शिक्षक नाहीत. मग हे बरोबर आहे ना? मग काही विद्यार्थी शिक्षक आहेत ना? एक आहेत की? बरोबर आहे, टिक करा. पहिलं बरोबर आहे. फर्स्ट इज करेक्ट. नंबर 2. दुसरं सेकंड नंबरचं घ्या. रेडी सगळेजण? चला लिहा सगळ्यांनी. सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत. सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत. काय वाटतंय? बघा, डॉक्टर विद्यार्थ्यांकडे जा. डॉक्टर इथं, विद्यार्थी तिकडं. करेक्ट का? चला वाचा. बोला, सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी डॉक्टर आहेत. काही विद्यार्थी डॉक्टर नाही. सर्व विद्यार्थी डॉक्टर नाही. त्यातलं एक वाक्य आहे की नाही? काय वाक्य? बोला, सर्व डॉक्टर विद्यार्थी. येतं ना असं? मग सगळे डॉक्टर विद्यार्थी आहेत की नाही? येस, टिक करा. ऍब्सोल्युटली करेक्ट. नंबर 3, काही इंजिनियर्स शिक्षक आहेत. आहेत ना? वाचा ना. बघा, काही इंजिनियर शिक्षक. कुठेतरी इंजिनियर इकडे, कुठेतरी इथं ना. वाचा, शिक्षक इंजिनियरचं पहिलं वाक्य वाचा. बोला, सर्व शिक्षक इंजिनियर आहेत. काही इंजिनियर शिक्षक आहेत. काही इंजिनियर शिक्षक नाहीत. सर्व इंजिनियर शिक्षक नाहीत. बरोबर आहे ना? बघा, आहे ना, दिसतंय ना? काही इंजिनियर शिक्षक आहेत. मग काही इंजिनियर शिक्षक आहेत ना? येते ना? टिक करा त्याला. नंबर 4, सर्व डॉक्टर्स शिक्षक आहेत. सगळे डॉक्टर शिक्षक आहेत का? हे चुकीचं का बरोबर आहे? मग बोला की चुकीचे. चुकीचे, चूक आहे. असं कसं होईल? सगळे डॉक्टर कसं शिक्षक बनतील? ते कसं आहे बघा ना. ते सगळे शिक्षक डॉक्टर आहेत. बरोबर की नाही? काही डॉक्टर शिक्षक आहेत. काही डॉक्टर शिक्षक नाही आहेत. आणि मग सगळे डॉक्टर शिक्षक आहेत का? मग नाही. मग तो कसं काय बरोबर हाय म्हणतोय? चुकीचे ते. सगळे डॉक्टर शिक्षक नाहीत पाहिजेत तिकडे. चूक करा त्याला. बरं, मग तुम्हाला काय काय बरोबर भेटलं सांगा? 1 2 3. फक्त 1 2 3. पण ऐका, त्याने असं म्हटलंय फक्त 1 बरोबर आहे का? फक्त 1 बरोबर आहे का? नाही. त्याने दुसरं म्हटलं फक्त 2 बरोबर नाही. तरी म्हटलं मग 1 किंवा 2 वगैरे असं काही ते बरोबर. मला सांगा, इथे मल्टिपल उत्तर आहेत. 1 2 आणि 3 तर आपलं कसंही बरोबर आहे ना? हा, मग इथे किंवाची केस पण लावायची गरज नाही. मग सगळ्यांना कळलं का? त्याने म्हटलं काहीतरी 1 किंवा 2. 1 किंवा 2 मध्ये बघायची गरज नाही, कारण ऑलरेडी 3 लोक बरोबर आहेत. मग तो ऑप्शन गेला. सगळ्यांना कळलं ना कसं काय ते? ठीक आहे. आणि चौथं त्याने असं म्हटलंय की 4 वगळता सर्व सत्य. हेच ना? वगळता म्हणजे काय? वगळता सोडून, सोडून, ते सोडून. बरोबर, एक्सेप्ट. ठीक आहे, त्या सगळ्यांनी मग 4 वगळता सर्व सत्य. एमपीएससी सीसॅट 2015. एमपीएससी सीसॅट 2015. विधान. विधानामध्ये पहिलं विधान घ्या, सर्व कागद पुस्तके आहेत. नंबर बी. दुसरं विधान, काही पुस्तके पेन आहेत. नंबर सी, सर्व पेन पेन्सिले आहेत. सर्व पेन पेन्सिली आहेत. नंबर डी. चौथं विधान, सर्व पेन्सिली खोडरबर आहेत. त्यानंतर निष्कर्ष. निष्कर्ष आहेत टोटल 4. निष्कर्ष 1 2 3 आणि 4 अशा 4 लाईन सोडून द्या सगळ्यांनी. काय दिलंय बोला लवकर? अरे बोला, काय दिलंय? सर्व कागद पुस्तके आहेत. मग आता सगळे कागद पुस्तके म्हटल्यानंतर सगळेच्या सगळे कागद म्हणजे सर्व असंच ना रे? हे काय आहेत बरं?
पुस्तके आहेत. मग असं काढूया आपण. इथे लिहा सगळ्यांनी, सर्व कागद काय आहेत बरं, पुस्तके आहेत. चला इतकं करून घ्या. केलं असेल ना इतकं, शाबाश. आता त्यानंतर दुसरं काय दिलंय बोला बरं. काही पुस्तके पेन आहेत. आता काही पुस्तके तुम्हाला मी शिकवलं शिकणार आहे, थोडं साठ्यात दाखवायचं ना. अरे असंच का, काय म्हणा ते काय म्हटलंय, काही पुस्तक आहेत बरं, पेन. इथे पेन असं लिहा. केलं हा. त्याच्यानंतर एक झालं, दोन झाले. आपण हे पहिले दोन वाक्यातच आपण ऑलमोस्ट 2-3 वेळा केले आतापर्यंत. असं ही अशी आकृती काढली ना आपण 2-3 वेळा. आता तिसरं बोला, काय दिलंय बोला, सर्व पेन पेन्सिली. मग पेनाच्या वर पेन्सिल ना रे ते, ठीक आहे. मग तो सर्कल याच्या वर काढायचा. पण समजा तो सर्कल काढताय पण तो कागदाला जॉईंट करायचा का, दिलंय का नाही ना. हा पण तो पुस्तकात थोडा जाईलच ना, त्याला कोणी अडवू शकत नाही. पण तो बळच कागदाला जॉईंट करायचा नाही. मग ते काय दिलं बघा, ते सर्व पेन पेन्सिल आहेत असंच ना रे. चला मग त्याच्या वरती सर्कल काढा सगळ्यांनी, सर्व पेन हे पेन्सिली आहेत असं लिहा. 100% योग्य आकृती काढतोय आपण ती. असंच करायचं पेपरला तर उत्तर येतं आयोगाचं गणित आहे, सीसॅटचं ते पण, ठीक आहे. आता 3 झाले आतापर्यंत. चला चौथं बोला, काय दिलंय, सर्व पेन्सिली खोडरबर. त्याच्या वर सर्कल ना रे, याच्या वरती सर्कल येऊ. चला सर्व पेन्सिली खोडरबर. आणि तो काढताना सुद्धा ते जॉईंट इथे नाही करायचं, एकदम बारीक बारीक काढायचं मायन्यूट. हे जॉईंट नाही करून द्यायचं इकडे. क्लिअर काय ते, सर्व पेन्सिली काय बोला लवकर, इरेझर खोडरबर. आली आकृती, थोडी कॉम्प्लेक्स वाटत आपल्याला, येतं आपण नाही चुकर याच्यामध्ये. मग सांगा, कागद पुस्तकाची किती वाक्य, 4. या इथल्या 3 आकृत्यांची जी 12 वाक्य. हे बघा ना, पेन पेन्सिल 4, पेन खोडरबर 4, बरोबर की नाही, पेन्सिल खोडरबर 4, हे 12 झाली. आणि मग यांची कागदाची पेनाची 2, कागदाची पेन्सिलची 2, कागद खोडरबरची 2, माहिती आहे सगळ्यांना. आणि पुस्तकाची प्रत्येकाबरोबर 6-6 वाक्य. खतरनाक आहे. 40-40 वाक्य त्याच्यामध्ये, टोटल 40 वाक्य बनतात. बरोबर आहे का, आहे की नाहीत. हा, त्या 40 मधले त्यांनी किती दिलीत आपल्याला वरती, 4. 40 मधून 4 गेले, किती राहिले, 36. 36 वाक्यातलं वाक्य जर इथं असेल तर ते बरोबर, आणि जर नसेल तर करणार, व्यवस्थित करणार. चला पहिलं वाक्य घ्या, काही खोडरबर कागद आहेत. काय वाटतं तुमचं, आहे क्या, काही खोडरबर कुठं कागद कुठं आहे का, जॉईंट आहे का, नाही, चूक, हे रॉंग आहे. नंबर 2, काही कागद पेन्सिल आहेत. काही कागद 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 म्हटलं मी, काही कागद पेन्सिल आहेत का, अजिबात नाही. बघा ना, कागद कुठं, इथं, पेन्सिल कुठं हो का, इथं. दोघात काही संबंध आहे का, नाही, चूक, रॉंग आहे बी. तिसरं, सर्व खोडरबर पेन आहेत. सर्व खोडरबर पेन, सर्व खोडरबर पेन आहेत का रे, नाहीत. बघा ना, खोडरबर कुठं, इथं, पेन कुठं, इथं. बरं, पेन खोडरबरची 4 वाक्य सांगा रे, बोला. सर्व पेन खोडरबर आहेत, काही खोडरबर पेन आहेत, काही खोडरबर पेन नाहीत, सर्व खोडरबर पेन नाहीत. मग तो कसं काय म्हणतो आहेत म्हणून, चुकीचं आहे ना. आम्हाला राऊंड करा, हे चुकीचं आहे, गलत आहे. क्लिअर. नंबर 4, काही पेन कागद आहेत. काही पेन कागद आहेत का रे, पेन कुठे सांगा, इथं बघा, इथं. कागद कुठे, इथं. आहेत का रे, नाही. मग चुकीचं करा. एक तरी बरोबर आहे का, एक तरी. आपल्यात काही लोकांना काय वाटतं, सगळं कसं काय चुकू शकतं, काय ते बरोबर, ते बळच काहीतरी बरोबर करतात तिकडं. तसं नाही करायचं. मग आयोगाचे पर्याय असेल, फक्त 2 बरोबर आहे का, नाही. फक्त 1 आणि 4 बरोबर, नाही. मग तिसरं 2 आणि 3 बरोबर, नाही. चौथा पर्याय असा आहे, 1, 2, 3 आणि 4 सर्वच अनुसरण करीत नाहीत. तेच द्या, सर्व अयोग्य द्या, तुम्ही आपल्या भाषेत द्या, सर्व अयोग्य आहेत. बरं, अनुसरण करणे म्हणजे टू फॉलो. हे लोक याला फॉलो करतात का, नाही फॉलो करत, सगळे चुकीचे म्हणा त्याला. एमपीएससी सीसॅट 2017, सीसॅट 2017 विधानामध्ये असेल. आता एक एबीसीडी नाही, आता एबीसीडी ऑप्शन मध्ये आता खाली, ठीक आहे. नंबर 1, सर्व बी हे जे आहेत, मी लिहितोय वरत्या, सर्व बी हे जे आहेत, जे फॉर जोकर. नंबर 2, काही सी हे जे आहेत, काही सी हे जे आहेत. नंबर 3, सर्व पी हे सी आहेत, सर्व पी हे सी आहेत. ही 3च विधान आहेत आणि त्याखाली निष्कर्ष.
निष्कर्ष टोटल 3 आहेत, ए बी सी. स्मॉल ए बी सी टाका किंवा कॅपिटल ए बी सी टाका, काय प्रॉब्लेम नाही. ए बी आणि सी 3 निष्कर्ष आहेत. बोला लोक, चला स्टार्ट. मी सांगतो, चला बोला. पहिलं वाक्य, सर्व बी हे जे आहेत. मग आपलं आहे तेच ते बेसिक. सर्व बी हे काय आहेत बरं? जे आहेत. असू द्या की मग सर्व बी हे जे आहेत. करा आकृती काढा सगळ्या एवढी. इतकं केलं का सांगा. आता दुसरं वाक्य मला सांगा. पहिलं झालं, चला दुसरं काय दिलंय बोला. काही सी हे जे आहेत. मग काही सी हे जे, मग याच्या साईडला येईल ना पार्शल, किंवा इथे येईल ना असं पार्शल, बरोबर का? मग ते असं काढा. काही सी हे जे आहेत ते इथे इथे दाखवा, इथे दाखवा, इथं इथं, तुम्हाला जिकडे आवडेल तिकडे तुम्ही ते दाखवा सर्कल. फक्त काही म्हटलं तर तुम्हाला मी काय शिकवलंय, पार्शली दाखवायचं. हा, ते विधानात मध्ये असं करा तुम्ही लोकांनी, वेगळं डोकं लावायचं ना कुणीच काय. ठीक आहे. ह्या पण गणितात कुठे शक्यता वगैरे नाही ना, कुठे किंवा वगैरे नाहीये, म्हणून असंच काढायचं ते. ठीक आहे. 1 झालं, 2 झालं, तिसरं बोला काय दिलंय. सर्व पी हे सी आहेत. मग सांगा सर्व पी हे कशाच्या आतमध्ये? सीच्या आतमध्ये. मग ते सर्व पी हे सीच्या आत काढायचे, म्हणजे या सीच्या वरती का आतमध्ये? मग आतमध्ये ऐका. आता ते माणसांमध्ये भेद असतो. माणसांमध्ये आकृती बारीक मोठी असते. एखादा व्यक्ती स्टँडर्ड पी काढेल असा, एखादा व्यक्ती कंजूस एवढूसा पी काढेल असा, काढेल ना, विषय का? एखादा व्यक्ती असेल तो एवढा मोठा पी काढेल असा. पण ते कोणी कसंही काढा, फक्त याला टच नाही करायचं. कळलं काय ते? का? कारण या दोघांचा संबंध दिलाय का? हा, बळच लावायचं नाही बिनकामाचा. ठीक आहे. मग ते हाय तसं चला छोटासा एक स्टँडर्ड पी दाखवायचा. स्टँडर्ड तुम्हाला दिसेल एवढा पी काढा असा पी. याला म्हणतात सर्व पी हे सी आहेत. ही आकृती ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. तर काय? हा, याच्या मल्टिपल आकृती मी काढून देऊ शकतो तुम्हाला लोकांना, पण ती गरज नाहीये. का गरज नाही सांगा? हा, कारण प्रश्नात शक्यता शब्द नाहीये आणि किंवा शब्द नाहीये, म्हणून तसं करायचं का? नाही करायचं. मग तुम्ही म्हटला मास्तर मग मल्टिपल म्हणजे कोणते आले असते आकृती? तर अशा आले असते आकृती बरं, की पहिलं बघा ना, सर्व बी हे जे आहेत असं करता आलं असतं मला. सर्व बी हे जे आहेत असं. त्यानंतर दुसरं म्हटलं असं काही सी हे जे आहेत ना, मग काही सी हे जे आहेत म्हटल्यानंतर ते असं करता आलं असतं. काही सी हे जे आहेत, काही सी हे बी आहेत, काही सी हे बी आहेत. का रे? सी कुठं? इथं एवढा मोठा सी, आणि बी कुठं? इथं. संबंध आहे का दोघात? काय नाही. चूक, गलत है ये. नंबर बी, एकही पी हा जे नाही. एकही पी, पी म्हटलं बरं, पी हा जे नाही. बरोबर का? बरोबर आहे. पी इथं बरोबर, जे इथं आहे का? संबंध काय नाही. नंबर सी, तिसरं, काही बी हे सी आहेत. काही बी हे सी आहेत. काय वाटतं? बरोबर का चुकीचं? चुकीचं. अरे मग काही सी ए बी आहे ते पण नाहीये, आणि काही बी ए सी ते पण नाही. बी इकडं सी तिकडं नाहीये. बरं तुम्हाला काय वाटतं उत्तर काय पाहिजे? काय बोला लवकर? फक्त बी द्यायचे सगळ्यांनी, फक्त बी योग्य आहे असं लिहा. हा, परंतु तुम्हाला राज्यसेवेचे मला पर्याय द्यायचे जरा. कधी कधी आपण काढलेलं जे उत्तर आहे ते पर्याय दिलेलं नसतं. माशाला काय करायचं ते मला सांगायचं तुम्हाला लोकांना. ऐका. आणि असं होतं बरं, सहसा असं होतं. ठीक आहे. आपण जे उत्तर काढतो, जो आपण कोड सिलेक्ट करतो, ह्या ए बी आणि सी पैकी ऑनली बी इज करेक्ट. पण समजा पर्यायात ऑनली बी नाहीच आहे, मग काय करायचं? हे लय महत्वाचं आहे बरं. हा, मग खाली आता पर्याय घ्या सगळ्यांनी प्लीज. पहिला पर्याय एमपीएससीचा जो काय असेल तो ए आणि बी, ए आणि बी योग्य वगैरे काय ते. नंबर 2 दुसरा पर्याय एमपीएससीचा बी आणि सी. तिसरा पर्याय सर्व, सर्व योग्य म्हणजे सगळेच योग्य आहेत. आणि चौथा पर्याय त्याने म्हटलंय नन. नन म्हणजे यापेक्षा वेगळा पर्याय यापैकी एकही नाही. बोलताय तुम्ही काय केलं असं पेपरला? समजा आता तुम्हाला मी शिकवलं, पेपरला गेला आणि तुमचं उत्तर तर आलंय फक्त बी, आणि फक्त बी तर पर्यायच नाही. तुम्ही काय केलं असतं? 4 नंबर एलिमिनेशन टेक्निक तुम्हाला दाखवतो काय ते बघा. ए आणि बी दोघं बरोबर आहेत का सांगा? कोण बरोबर आहे सांगा फक्त? बी बरोबर. आणि ए काय बरं? चुकीचं आहे. बरं ह्या दोघात कोण बरोबर आहे सांगा लवकर? बी बरोबर आहे आणि सी काय बरं? चुकीचं आहे. ठीक आहे. मग मला वाटतं यात एक जरी चूक झालं तर सगळं चुकलं, यात एक जरी चुकलं तरी सगळं चुकलं. बरं याच्या सर्व योग्य आहेत का? सर्व अजिबात नाही, चूक आहे. 3 ऑप्शन गेले तर कोणता? 4. आणि या नंचा अर्थ असतो यापेक्षा वेगळा पर्याय. त्याला असंही म्हणतात कधी कधी यापैकी एकही नाही. पीएसआय मुख्य 2017-18. काही खुर्च्या बाकड्या आहेत. काही खुर्च्या बाकडे आहेत.
दुसरं विधान घ्या. कोणताही बाकडा टेबल नाही. कोणताही बाकडा टेबल नाही. निष्कर्ष टोटल 4 आहेत. 1 2 3 आणि 4 4 लाईन सोडल्यात. ठीक आहे. आता सगळ्यांनी ही चिल्लर आकृती काढायला घ्यायची साईडला. चिल्लर हा तर आपला बेसिक प्रकार आहे. स्टार्टिंगला एकदम घेतलेला स्टार्टिंग बेसिक. चला सांगा काढा आकृतीची काय ते बोला. काही खुर्च्या बाकड्या आहेत. कसं रे बाबा पार्शियल केस ना रे. हा अर्ध विचारला अर्ध लिहा. काही खुर्च्या बाकड्या आहेत लिहा. काही खुर्च्या इथे लिहा. काय रे बाकडे आणि दोघाला असं मध्ये शेड दाखवा. असा केलं का सगळ्यांनी? इतकं झालं इतकं सगळ्यांचं. चला नेक्स्ट नंबर 2 बोला. काय दिलंय? कोणताही बाकडा टेबल नाही. सेपरेट ना. हा मग टेबल साईडलाच काढावं लागेल. ते बळच इथे जॉईन नाही का खुर्चीमध्ये. क्लिअर काय ते? सरळ काय म्हणतात त्याने? कोणताही बाकडा टेबल नाही. सेपरेट येऊ द्या. कोणताही बाकडा हा टेबल नाही. डन. कळलं सगळ्यांनी इथपर्यंत? बरं आता थांबा. आता मला व्यवस्थित सांगा सगळ्यांनी बेसिक याच्यामध्ये. तुम्हाला लोकांना काय काय वाटतात? या दोघांची किती वाक्य बनतील? 6. बोला कोणते कोणते? काही खुर्च्या बाकड्या आहेत. काही खुर्च्या बाकडे नाहीत. काही बाकडे खुर्च्या आहेत. काही बाकडे खुर्च्या नाहीत. सर्व खुर्च्या बाकडे नाहीत. सर्व बाकडे खुर्च्या. संपलं. एवढंच ना? हेच 6 ना? बदलू शकतात का? शक्यच नाही. लांब पर्यंत नाही. मग आता बाकडे टेबलचे किती? 2. खुर्च्या टेबल 2. 6 आणि 4 10. 10 वाक्यात जरी 4 वाक्य असतील तर बरोबर, नसतील तर चुकीचे. पहिलं वाक्य घ्या. निष्कर्ष पहिला. काही खुर्च्या टेबल्या आहेत. काही खुर्च्या टेबल्या आहेत. काय वाटतंय? खुर्च्या कुठं इथं, टेबल कुठं तिथं, काय संबंध आहे का? नाही. चूक. रॉंग आहे. नंबर 2. काही बाकडे खुर्च्या आहेत. काही बाकडे खुर्च्या आहेत. आहेत ना रे? बघा ना. काही बाकडे खुर्च्या आहेत की नाही? आपलंच येते. आपल्या 6 पैकी 1 येते. बाहेर जाऊ शकत नाही ते. करेक्ट आहे. दुसरं बरोबर आहे. तिसरं, सर्व बाकडे खुर्च्या आहेत. सर्व बाकडे खुर्च्या आहेत का? आपण काय शिकलो? नाहीच शिकलो ना आपण. मग त्याने आहेत म्हटलंय. चुकीचं करा ते. सर्व बाकडे खुर्च्या आहेत. चूक. सर्व बाकडे खुर्च्या आहेत. आहेत नाही पाहिजे. चुकीचं आहे. आहेत नाहीत पाहिजे ना ते. चूक. आपल्याच वाक्यातलं ऍक्च्युली ते. आपलं वाक्य असे पण सर्व खुर्च्या बाकडे नाहीत आणि सर्व बाकडे खुर्च्या नाहीत. त्याने काय म्हटलंय? आहेत. बरोबर आहे का ते? चुकीचं. नंबर 4. काही टेबले खुर्च्या आहेत. आहे ना? चूक. काही टेबले खुर्च्या आहेत. आहेत का रे? नाही. चूक. काय बरोबर सांगा? फक्त 2. फक्त 2 योग्य. विधाने. नंबर 1. पहिलं विधान घ्या. काही कुत्रे बकरे आहेत. काही कुत्रे बकरे आहेत. नंबर बी. फर्स्ट झालं सगळ्यांचं. काही कुत्रे काय आहेत? बकरे आहेत. दुसरं वाला घ्या. सर्व बकरे झाडे आहेत. सर्व बकरे झाडे आहेत. सी. तिसरं, काही झाडे कुत्रे नाहीत. काही झाडे कुत्रे नाहीत. 1 मिनिट थांबा सगळ्यांनी. मी ते स्टार करतो. ही पार्शल दाखवलं त्याने. काही झाडे कुत्रे नाहीत म्हटलंय. आकृती काढता येत नाही, पण आकृती जी काढली ती बरोबर आहे की नाही ती कळते. अरे समजतंय का? ह्याची आकृती काढता येईल का? नाही काढता येत. पण आकृती जी काढली वरती ती बरोबर आहे का चुकीची ते त्याने कळते. तिसरं म्हणून तिसरं वाक्य त्याने दिले तुम्हाला मुद्दाम. ठीक आहे. आणि निष्कर्षाला 4 लाईन सोडा आणि आकृती काढायला घ्या. चला पहिली सगळ्यांनी. निष्कर्ष आहेत 4. निष्कर्ष 1, निष्कर्ष 2, निष्कर्ष 3 आणि निष्कर्ष 4. पहिलं विधान बोला. बोला. काही कुत्रे बकरे आहेत. मग काही कुत्रे म्हणजे पार्शल केस ना रे. चला मग काही कुत्रे बकरे आहेत. काढलं का असं? तिला कुत्रे इथल्या बकरे एकमेकाला बोलू नका फक्त. चला काही कुत्रे काय आहेत बरं? बकरे आहेत. हे झालं पहिलं वाक्य. पहिलं वाक्य ड्रॉ केलं आपण. करेक्ट आहे ना हे? हा. दुसरं वाक्य काय दिलं बोला. सर्व बकरे झाडे. त्याच्या वर सर्कल ना. हा त्याच्या वर सर्कल. बकऱ्याच्या वरती सर्कल उद्या. हा काय दिले बोला. सर्व बकरे काय आहेत? झाडे. सगळे बकरे झाडे. इथे झाडे असेल. हा. आणि तिसरं वाक्याने काय झालं? आकृती जी काढली ती बरोबर का चुकीची ती कळली. ह्याची गरज नव्हती वाक्याची. असंच दिलं टाइमपास. काय दिलंय बोला बरं. काही झाडे कुत्रे नाहीत. मग ठीक आहे ना. मग आता मला सांगा कुत्रे आणि झाडाची 6 वाक्य वाचा बरं. बोला 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 बोला. काही कुत्रे झाडे आहेत. काही झाडे. बरं आपलं एक 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 घेऊ आपण. थांबा ते गडबड नको तशी. काही कुत्रे झाडे आहेत. काही कुत्रे झाडे नाहीत. काही झाडे कुत्रे आहेत. काही झाडे कुत्रे नाहीत.
सर्व कुत्रे झाडे नाहीत आणि सर्व झाडे कुत्रे नाहीत. हा आपला सिक्वेन्स आपण शिकलो होतो मागाशी, बरोबर की नाही? आहे ना? मग त्यातलंच वाक्य मग बरोबर आहे ना? मग ते असू द्या की, पण आपल्याला काही हे असं दिलं त्यांनी, स्टार करतोय ते, याची आकृती काढायला येत नाही, पण आकृती जी काढली ती बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो. क्लिअर काय ते? आता निष्कर्ष पहिला, काही झाडे कुत्रे आहेत. काही झाडे कुत्रे आहेत. आहेत का? आहेत ना? आहेत. येस करा, येस टिक करा. तिथे दिसतंय पण बघा, डॉट 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 गॅप आहे नाही तर सेम सेम सेम. काही झाडे कुत्रे आहेत. आहेत ना? 100%. येस. नंबर 2, सर्व झाडे कुत्रे आहेत. आहेत का? सर्व झाडे कुत्रे नाहीत ना? अजिबात नाही. सगळे झाडे कुठे कुत्रे आहेत? ठीक आहे, नाही, चुकीचे येते. नंबर 3, तिसरं, सर्व बकरे कुत्रे आहेत. सगळे बकरे कुत्रे आहेत का? नाही, चुकीचे ते. सर्व बकरे कुत्रे आहेत. नाही, चुकीचे. नंबर 4, कोणतेही झाड कुत्रा नाही. कोणतेही झाड कुत्रा नाही. काहीतरी आहेत ना? मग ते कसं येईल कोणतेही झाड कुत्रा नाही? मग काहीतरी पाहिजे. ते चुकीचे का बरोबर आहे? माताचं वाक्य चुकीचे. कोणतेही झाड कुत्रा नाही, चूक. बरं, ज्या विद्यार्थ्यांना अर्थ लवकर कळत नाही त्या कोणतेहीला म्हणतात एकही. कोणतेहीला समानार्थी काय? एकही. मग मला सांगा, हे तुम्हाला पटतंय का? हे म्हणतात कोणतेही झाड कुत्रा नाही म्हणजे एकही झाड कुत्रा नाही. एकही झाड कुत्रा नाहीये का? आहेत ना? काहीतरी आहेत ना? बघा ना, दिसतंय ना? बघा ना. हा, जर समजा हे सेपरेट असतं, कुत्रे ते सेपरेट असते तर ते बरोबर असतं की नाही? पण आता बरोबर आहे का ते? नाहीये. मग ते एकही झाड कुत्रा नाही हे चुकीचं आहे. हे चूक करायचंय. सांगा काय बरोबर आहे आपलं? फक्त एक बरोबर आहे. त्यामध्ये दिल्या सगळ्यांनी विधान आहे. नंबर ए, बी आणि सी. पहिलं विधान घ्या. विधान नंबर 1, सर्व फळे भाज्या आहेत. नंबर बी, सर्व भाज्या फळे आहेत. सी, तिसरं, काही खरबुजे फळे आहेत. काही खरबुजे, टरबुजाचा भाऊ. काही खरबुजे फळे आहेत. आता विधानामध्ये 3 विधानं दिलीत, निष्कर्षामध्ये 4 निष्कर्ष दिले. तुम्हाला लोकांना आता या पहिल्या ह्याच्यामध्ये जराशी गडबड आहे. जरा ओळखले का तुम्ही लोकांनी? काय गडबड आहे सांगा? हा, सर्व फळे भाज्या आहेत आणि सर्व भाज्या फळे, याचा अर्थ काय? एकच सर्कल आहे, एकच सर्कल आहे. आपण काय केलं असतं घाईघाईमध्ये, काही लोकांनी केलं पण बरं, ते लिहिता लिहिता लगेच सुरू करतात. काय सर्व फळे भाज्या, सर्व फळे भाज्या असं केलं. ठीक आहे, इथे फळे लिहून टाकलं. इथे काय आलं रे? भाज्या. आणि परत वाचलं काय? सर्व भाज्या फळे. अबे झोल झाला. मग थांबले गपचूप. म्हणून पेपर मध्ये पेन्सिलचा वापर करायचा. काय करायचं? पेन्सिल. आकृत्या पेन्सिलने काढल्या तर सोबत खोडरबर पण घेऊन जा. ठीक आहे? हा, मध्ये खोडता येतं, लगेच खोडायचं. बरोबर का? इकडे बघा सगळ्यांनी, काय वाचलं बघा आपण सगळ्यांनी? सर्व फळे भाज्या, सर्व फळे भाज्या. पुढचं काय वाचलं सांगा? सर्व भाज्या फळे. अरे यार, इथं उलट तेच आहे. म्हणजेच काय? मग आपल्याला कळलं, मग पेन्सिल आणली होती, आता मी मार्कर, मग मला खोडता येतं, लगेच खोडलं. ठीक आहे? आणि मग मला कळालं की यार हे गंगाधर ही शक्तिमान. कळालं सगळ्यांना? गंगाधर शक्तिमान, शक्तिमान गंगाधर एकच आहे ना? हा, मग काय लिहायचं सांगा लवकर? फळे इज इक्वल टू भाज्या. फळे इज इक्वल टू भाज्या. अब बराबर है ये. सर्व फळे भाज्या आहेत, सर्व भाज्या फळे आहेत, एकच आकृती येते. हा, तिसरं वाक्य काय दिलंय बोला? काही खरबुजे फळे आहेत. आता काही खरबुजे फळे मग असू द्या की, मग असंच ना रे? काही खरबुजे फळे आहेत, मग ते आपोआप काही खरबुजे भाज्या बी झाल्या ना रे? सगळे एकच ना ते? हा, म्हणजे मला सांगा, हे जे टोटल वाक्य किती बनते माहिती का? ह्याचं वाक्य तर संपला विषय. त्यांनी दिले तेवढंच वाक्य बनतं, एक्झिस्ट दुसरं वाक्य होतच नाही मध्ये काय आता. बरोबर? कोणाचं कोणाचं? फळ्यांनी भाज्याचं. का माहितीये का? सर्व फळे भाज्या, सर्व भाज्या फळे. अजून वाक्य बनणार कायचं? शक्यच नाही. मगाशी आपण स्टडी केलं आल्या आल्या ते पहिल्या 10 मिनिटात. आणि मग आता मला सांगा, फळे आणि खरबुजेचे किती वाक्य? 6. बोला बोला की. काही फळे खरबुजे आहेत, काही फळे खरबुजे नाहीत, काही खरबुजे फळे आहेत, काही खरबुजे फळे नाहीत, सर्व फळे खरबुजे नाहीत आणि सर्व खरबुजे फळे नाहीत. सेम 6 वाक्य भाज्यांची. सेम ना? हा, झालं. आता तुम्ही लोकांनी मला सांगायचं निष्कर्ष कुठले कुठले सांगितल्याने बरोबर आहेत ते. बरं, 1 नंबर घ्या. निष्कर्ष क्रमांक 1, सर्व भाज्या खरबुजा आहेत. आहेत का? नाही, चूक करायला. सर्व भाज्या खरबुजा आहेत. बरोबर का चूक? चूक करायची, चुकीचे. नंबर 2, सर्व फळे खरबुजा आहेत. सर्व फळे खरबुजा आहेत. नंबर 2 भी गलत है. नंबर 3, सर्व भाज्या फळे आहेत. आहेत ना? मला सांगा, इथलंच वाक्य त्या लोकांनी चुकीचं असतं का ते? कधीच नाही.
तिसरं वाक्य, सर्व भाज्या फळे आहेत. सर्व भाज्या फळे आहेत. आहेत का रे? आहेत का? आहेत फळे आहेत का? सर्व भाज्या फळे आहेत ना? हा म्हणा की मग दिसतंय की ते दिलं तिने वाक्य आहे तर सेम नाही तर टिक करा तिथे. बरोबर आहे. नंबर 4, काही खरबुजे भाज्या आहेत. आहेत का? आहेत. काही खरबुजे टिक करा. काय काय बरोबर सांगा. 3 आणि 4 योग्य आहेत. STI पूर्व 2014. विधाने, विधानामध्ये ए पहिलं, सर्व वाडगे चमचे आहेत. सर्व वाडगे, वाडगे माने बाउल, वाटी. सर्व वाडगे चमचे आहेत. चमचे म्हणजे स्पून. क्लिअर. नंबर बी, हे सगळ्यांना कळलं का इंग्लिश मध्ये शब्द काय? लिहायची गरज नाही. वाडगे म्हणजे बाउल, वाटी. ठीक आहे. बी, एकही ताट चमचा नाही. एकही ताट, प्लेट. एकही ताट म्हणजे प्लेट, चमचा नाही. सेपरेट काढणार ना आपण त्याला? येतं तुम्हाला? नाही. नंबर सी, तिसरं वाक्य, सर्व काटे. सर्व काटे, सगळ्यांना काटा चम्मच मध्ये काटा चम्मच. सर्व काटे ताटे आहेत. सर्व काटे हे ताटे आहेत. काटे म्हणजे फोर्क, स्पून. माहिती आहे सगळ्यांना? आता हे 3 विधान आहेत. याच्यावरती निष्कर्ष. निष्कर्ष सुद्धा 3 आहेत. निष्कर्ष पहिला, दुसरा आणि तिसरा. अशा 3 लाईन सोडा. आकृती काढा. चला आकृती सांगा. चला पहिलं वाक्य बोला. काय दिलं? सर्व वाडगे चमचे आहेत. मग ते सर्कल मध्ये सर्कलणार आहे. मग ते सगळे वाडगे काय आहेत बरं? चमचा आहेत. इथे लिहायचं वाडगे, चमचे. असंच ना? पुढचं दुसरं वाक्य बोला. एकही ताट चमचा नाही. सेपरेट ना रे? एकही ताट चमचा नाही, सेपरेट. आता इकडे आहे का? एक त्याच्या आत सर्कल नाही तर बाहेर सर्कल. कारण तिथे काय सर्व शब्द आला ना आता. ते वाचा बरं काय दिलं ते. काय बोला ते? सर्व काटे ताटे. आतमध्ये काय सांगा मग? काटे. सर्व काटे, सर्व शब्द त्याला लागलाय ते आत पाहिजे. ठीक आहे. सर्व काटे हे ताटांच्या आतमध्ये आहेत. मग ताटांच्या आतमध्ये ते काटे दाखवा. दरवेळेला सर्कल वर येत नसतो. कधी कधी सर्कल आत येऊ शकतो. फक्त वाचायचं नीट. काटे. आता कळालं सगळ्यांना काय ते? सगळ्यांना कळालं बेसिक? चला मला सांगा यांची किती वाक्य बनतात? वाडगे चमचे 4, काटे ताट 4. शाबाश. वाडगे ताट 2, वाडग्याने काटे 2. चला चमच्याने ताट 2, चमच्याने काटे 2. सर्जिकल स्ट्राईक. याच्या बाहेर वाक्य बनवून दाखवायचं फक्त. मानतो मग शक्यच नाही. शेवट आहे सगळ्यात. 4 आणि 4 8. 8 8 बोला किती झाले? 4 आणि 4 8 16. 16 वाक्य बनली. 16 वाक्याच्या बाहेर त्यातली 16 वाक्यातली तुम्हाला इथे 3 वाक्य दिलेली आहेत. राहिले किती? 13. 13 मधले जर इथे वाक्य असेल 13 मधले तर बरोबर, नसतील तर चुकीचे. करणार? घ्या पहिलं वाक्य. एकही वाडगा काटा नाही. निष्कर्ष पहिला, एकही वाडगा काटा नाही. नाही ना? बरोबर आहे ना मग? हा बरोबर आहे. टिक करा. वाडगा इथं काटा तिकडं नाहीच. बरोबर आहे. नंबर 2, एकही चमचा काटा नाही. एकही चमचा काटा नाही. नाही ना रे? शाबाश. बरोबर आहे. चमचा तिकडं, काटा तिकडं नाहीच. नेक्स्ट तिसरं काय रे? एकही वाडगा ताट नाही. आता बोला बरं. एकही वाडगा ताट नाही. एकही वाडगा काही नाही सांगा. ताट नाही. करेक्ट आहे का? बरोबर. लिहा. एकही वाडगा ताट नाही. बरोबर. यात काय डाऊट तिघांमध्ये काय? लिहा. सर्व योग्य आहेत. 10 नंबर, PSI मुख्य 2016-17. PSI मुख्य 2016-17. त्यामध्ये लिहा विधाने. विधान नंबर 1, पहिलं विधान घ्या. काही वाघ सिंह आहेत. नंबर बी, काही सिंह गायी आहेत. नंबर सी, काही ससे घोडे आहेत. निष्कर्ष 4 लाईन सोडा. काही वाघ सिंह आहेत. कसं येईल बोला? पार्शल ना? पार्शल. चला काही वाघ हे काय आहेत बरं? सिंह. असंच का? माहिती लिहा सगळ्यांनी. वाघ सिंह. हे झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य काय दिलंय बोला बरं? काही सिंह गायी आहेत. आता काही सिंह गायी म्हणजे इथे पण पार्शल ना रे? चला इथे पार्शली अटॅच. इथे असं हे करा. काही सिंह हे गायी आहेत. काय डाऊट कोणाला आलं का सगळ्यांचं?
ऑलिम्पिक चिरिंग बनते, फक्त सगळं जॉईंट होत नाही. क्लिअर? हे तिघं कळले का? हा चला इथपर्यंत झालं. तिसरं बोला. काही ससे घोडे. मला सांगा इथे कुठे ससा आलाय का? इथे कुठे घोडा आहे का? नाही. सेपरेट ना? मग सेपरेट काढा. काही ससे घोडे आहेत. निष्कर्ष नंबर 1, काही वाघ घोडे आहेत. चूक. काही वाघ घोडे आहेत. चुकीचं येणार आहे. वाघ इथं घोडे तिकडे शक्यच नाही. चूक. इथं चूक करा. ठीक आहे, झालं. नंबर 3, 2 सेकंड नंबर त्यातला आता. काही गायी वाघ आहेत. काही गायी वाघ आहेत. आहेत का? नाही. चूक करा तिथे. चुकीचं आहे. डन. नंबर 3, काही घोडे सिंह आहेत. काही घोडे सिंह आहेत का रे? कुठे घोडे सांगा ते. घोडे कुठे? तिकडं. सिंह कुठे? इकडं. आहेत का? नाही. चूक करा. आणि शेवटचा अनुमान, सर्व घोडे गायी आहेत. आहेत का? लांब पर्यंत नाही. चूक. एक तरी बरोबर आहे का? सर्व अयोग्य आहेत.